एक मिनट, एक कॉल आ रहा है, लेता हूँ। इधर का क्या? ओके ओके, गॉट इट, गॉट इट। ओके, तो क्या करना है, केपलर्स लॉ एक देखना है, एक बार ये रिवाइज करेंगे। फिर इसके बाद न्यूटन्स लॉ लास्ट टाइम देखा है वो एक बार रिवाइज करेंगे। और आज क्या करेंगे, मेन न्यूटन्स लॉज के ऊपर न्यूमेरिकल्स करेंगे। मेन काम क्या करेंगे, न्यूटन्स लॉज है तो उसके ऊपर हम लोग न्यूमेरिकल्स करेंगे। तो केपलर्स लॉज क्या है, 3 लॉज है। केपलर्स के कितने लॉज है, 3 लॉज है। तो फर्स्ट लॉ क्या है, planets revolve planets revolve around the sun in elliptical orbits. Planets revolve around the sun in elliptical orbits and sun is at one of the foci. sun एक फोकस पे बैठता है और ऑर्बिट कैसा रहता है, इलिप्टिकल ऑर्बिट रहता है, फर्स्ट। सेकेंड क्या है, line joining sun and planet sweeps equal areas in equal intervals of time, sweeps equal areas in equal intervals of times। ठीक है, तो उसका मतलब क्या होता है, वो कहां से आता है, थोड़ा डिटेल में भी मैंने बोला था कहां से आता है वो, कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम। सेकेंड लॉ कम्स फ्रॉम क्या, कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम। अब एंगुलर मोमेंटम क्या रहता है, वो अभी 10th में नहीं है, वो 12th में है। ठीक है, ग्रेविटेशन एंटायर चैप्टर हमको नीट और जेई के लिए आता है, तो ग्रेविटेशन अच्छे से पढ़ना पड़ेगा, राइट। और मेन ग्रेविटेशन अंडरस्टँड भी करना पडेगा। क्यों, ग्रॅव्हिटेशन अंडरस्टँड पण करायला लागेल का, कारण जे नीटला आणि जेईला येते ते रट्टाबाजीवर येत नाही। नीट आणि जेईला जे येते ते कशावर येते, नीट आणि जेईला जे येते ते अंडरस्टँडिंग वर येते, त्यामुळे अंडरस्टँडिंग पण करून घ्यायला लागणार, राईट। चलो, मग काय होतंय, सेकंड लॉ मी परत बोलतो, सन इथं आहे, सन इथं आहे आणि काय, अशा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये प्लॅनेट गोल गोल फिरायला लागला। माझा मीनिंग काय होतंय, सेकंड लॉचा मीनिंग काय होतंय, प्लॅनेट जेव्हा सनच्या जवळ जाते, व्हेन प्लॅनेट इज नियर सन, इट्स स्पीड इज मोर, इट्स स्पीड इज मोर। व्हेन प्लॅनेट इज नियर सन, इट्स स्पीड इज मोर। प्लॅनेट सनच्या जवळ असताना त्याचं स्पीड जास्त आहे, आणि प्लॅनेट सन पासून दूर गेला की त्याचं काय होतं, स्पीड कमी। मग दिसताना आपल्याला कसं दिसणार बघा, इकडे स्लो, इकडे फास्ट, स्लो, इकडे फास्ट, स्लो, कळले। मग इकडे स्लो जाणार, इकडे फास्ट। जितका सन पासून प्लॅनेट दूर जाणार, जितका सन पासून प्लॅनेट दूर जाणार, तितकं त्याचं स्पीड काय होते, तितकं त्याचं स्पीड कमी कमी होते, राईट। सेकंड, थर्ड लॉ काय झाला, थर्ड लॉ इक्वेशन मध्ये कसा असा पार्ट करून ठेवा, टाइम स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब। थर्ड लॉ कसा आहे, मॅथ्स मध्ये लक्षात ठेवा, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब। मग कसा, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड, स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड of revolution around the sun, square of time period of revolution around the sun is proportional to cube of mean distance between sun and planet, cube of mean distance between sun and planet, right। हे 3 लॉ झाले। 3 लॉज नंतर काय बघितले, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। मी खूप वेळा रिव्हिजन करालो,
चॅप्टर मध्ये खूप पार्ट्स, खूप पॉइंट्सची खूप वेळा रिव्हिजन करायला का? कारण जिथं मी शिकवत असतानाच तुम्हाला मोस्ट ऑफ दी चॅप्टर पाठ झाला पाहिजे. मी शिकवत असतानाच खूप सारा चॅप्टर तुम्हाला पाठ होऊन जाईल, त्यामुळे मी शिकवत असतानाच खूप वेळा रिपीट करायला. राईट. चलो नेक्स्ट बघितलंय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके चलो काय कमेंट आली? ओके नंदिनी, तुला काय जे प्रॉब्लेम आहे ते काय कर, नागरगोजे सरांच्या नंबरवर कॉल कर. आणि नागरगोजे सरांचा नंबर माहिती नसेल तर मला व्हॉट्सअप कर, तुला मी सरांचा नंबर पाठवतो. ती काय फीसचा असेल तर सरांना बोल. ओके सर सांगतील तुला. चलो ठीक आहे. चलो मग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे काय? ते न्यूटन काय बोलतो? न्यूटन हा लॉ कशावरून काढला? न्यूटननं लॉ काढला केप्लर्सच्या लॉज वरून. न्यूटननी कशावरून लॉ काढला? ग्रॅव्हिटेशनचा लॉ केप्लरच्या लॉज वरून काढला. आणि केप्लरनं लॉज कुठून काढले? केप्लर ब्राहे सायंटिस्ट कडे काम करायचा. केप्लर ब्राहे सायंटिस्ट कडे काम करायचा आणि ब्राहे सायंटिस्टनं खूप सारे ऑब्झर्वेशन केले होते प्लॅनेट्सचे. खूप सारे ऑब्झर्वेशन केले होते, सगळे ऑब्झर्वेशन लिस्ट करून ठेवले होते. आणि ब्राहेची अचानक डेथ झाली. मग त्याच्यानंतर केप्लरला हेड सायंटिस्ट म्हणून अपॉइंट केलं. मग ते जे डेटा होता ब्राहेनं तयार केलेला त्याचा त्यानं अभ्यास केला आणि त्याच्यावरून 3 लॉज केप्लरनं तयार केले. केप्लर हा जर्मन आहे. केप्लरचा लॉसचा वापर केला कोण? न्यूटननी. न्यूटन हा ब्रिटन आहे, म्हणजे ब्रिटनचा माणूस आहे. केप्लरचा लॉसचा वापर केला न्यूटनने आणि न्यूटननं मग लॉ काय फाइंड आउट केला. तर न्यूटननं काय फाइंड आउट केला? असे दोन मासेस आहेत, असे दोन मासेस आहेत. तर हे मासेस काय करतात? नेहमी अट्रॅक्ट करतात. दोन मासेस आहेत तर हे काय करतात? नेहमी एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग हा याला अट्रॅक्ट करणार आणि हा याला अट्रॅक्ट करणार. हे मास त्याला अट्रॅक्ट करणार, हे मास याला अट्रॅक्ट करणार. अट्रॅक्शन दोघांच्या मध्ये आहे. मग किती फोर्स आहे अट्रॅक्शनचा? दोघांच्या मध्ये अट्रॅक्शनचा किती फोर्स आहे? मग ते काय बोललं? न्यूटननं काय बोललं? ते जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. न्यूटन काय बोलतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स किती आहे? जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आर काय? डिस्टन्स बिटवीन दी मासेस. आणि m1 m2 काय? यांचे मासेस. हे न्यूटननं लॉ सांगितला. राईट. त्यातलं जी काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी इज कॉल्ड व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी ची व्हॅल्यू किती आहे? जी ची व्हॅल्यू किती आहे? 6.673 into 10 raised to minus 11. 6.673 into 10 raised to minus 11 युनिट्स. माहिती आहे तुम्हाला युनिट्स काय? मीटर स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. राईट. ओके. मग याच्यावर एक दोन न्यूमरिकल्स पण बघितलेत आपण, एकदम सिंपल सिंपल. एक दोन न्यूमरिकल्स पण एकदम सिंपल बघितलेत. आता हे आपण सॉल्व्ह करूया. याच्या आणखीन एक दोन न्यूमरिकल्स बघूया. बुक मध्ये तशा स्टाईल मध्ये न्यूमरिकल्स दिलेत. पॅरेग्राफ रीड करताना तुम्हाला आयडिया येईल. काय? मास डबल झाला तर फोर्स किती होणार? असं एकच काहीतरी बहुतेक सेंटेन्स आहे. मग आपण तशा प्रकारचे काही न्यूमरिकल्स करूया. मासे न्यूमरिकल तुम्हाला बोर्डला पण येतील. आता असे न्यूमरिकल्स तुम्हाला बोर्डला पण येतील आणि असे न्यूमरिकल्स तुम्हाला नीट आणि जेईला पण येणार. याच्यापेक्षा थोडे डिफिकल्ट येतील पण नीट आणि जेईला पण येऊ शकतात. राईट. चलो मग बघूया असे न्यूमरिकल्स कसे येतात. आता चला लिहा. एकदम सिंपल न्यूमरिकल करूया. एकदम सिंपल न्यूमरिकल करूया. लिहा न्यूमरिकल लिहा. फोर्स बिटवीन टू मासेस. चलो लिखो. फोर्स बिटवीन टू मासेस is 10 Newton. Force between two masses is how much? 10 Newton. Force between two masses is 10 Newton.
if first mass is doubled, if first mass is doubled, then find out new force between them. If first mass is doubled, then find out new force between them. ठीक है, चलो एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. एक न्यूमेरिकल काय करूया, बोर्ड टाइप करूया आपण. ओके, चलो ज्यांना येते त्यांना चांगली गोष्ट आहे. येत असेल तर दाखवा मला, कोणाकोणाला येते तर आन्सर काढून दाखवा. सिंपल आहे, एकदम सिंपल, व्हेरी सिंपल. आन्सर येत असेल तर सांगा. ज्यांना ज्यांना येते मला बघू द्या, बाकीच्यांचं मला सॉल्व्ह करू द्या. बाकीच्यांसाठी मी सॉल्व्ह करतो. मग कोणाला येते का बघा आणखीन. कमेंट्स पब्लिक बंद केलेत, तुम्ही सगळा कचरा आणि शी घाण करून ठेवाला, त्यामुळे कमेंट्स बंद केलेत पब्लिक, फक्त मला करता येते. चलो ठीक आहे. परवेज आलाय का नाही, कुठं आहे, कोण कोण लेक्चर बघायला आहे. नागरगोजे, परवेज, काय आन्सर येते का नाही, बोला बाकीचे, काय आन्सर येते का नाही. ठीक आहे, चलो मी काय बोलतोय, न्यूमेरिकल काय लिहिलंय परत ऐका. काय, फोर्स बिटवीन टू मासेस इज 10 न्यूटन. Force between two masses is 10 Newton. If first mass is doubled, then find out new force. ठीक आहे, चलो मी इकडे करतो आता. थांबा, परवेज कोणीच करू नका आता न्यूमेरिकल, बाकीचे कोणी करू नका. आतापर्यंत आलं नसेल आणखीन देतो मी करायला. चला इकडे मग काय करायचंय, मग असं करायचं. काय केलंय, डेटा काय, M1 किती आहे, त्याला M1च पकडला आपण. ठीक आहे, चलो सर्वजण डेटा. पहिलं मास किती आहे, त्याला M1 पकडू आपण. दुसरं मास किती आहे, त्याला M2 पकडू. आणि त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे, त्याला आपण R पकडू. या दोघांच्यातलं डिस्टन्स, त्याचं काही काम नाही आहे आता, पण त्याला किती पकडू आपण, R पकडू. ठीक आहे, मग दोघांचं मास, पहिल्याचं M1, याला काय लिहिणार, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. हे काय लिहिणार, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. हे काय, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आणि त्यांच्यातला फोर्स किती आहे, फोर्स त्यांच्यातला आहे 10 न्यूटन. बोर्ड मध्ये कसं लिहायचं, बोर्डला असं विचारू शकतं, बोर्डला हे न्यूमेरिकल येऊ शकतंय. बोर्ड मध्ये जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यात असं डिस्कशन केलेलं आहे, मग असं न्यूमेरिकल येऊ शकते बोर्डला. आणि फोर्स किती आहे, 10 न्यूटन. मग काय, इफ M1 becomes 2M1, पहिलं मास काय झालं, चला लक्ष द्या, सर्वजण समोर बघा. इफ M1 becomes 2M1, पहिलं मास काय झालं, डबल झालं. देन न्यू फोर्स इज इक्वल टू, त्याला मी काय बोलतो, F
न्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्याला काय मी बोलतो, एफ न्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. चलो मग कसं करायचं बा, कॅल्क्युलेशन इथं करूया. कॅल्क्युलेशन इथं कोपऱ्यामध्ये वर येऊ. मग सुरुवातीचा फोर्स किती आहे, इथं फॉर्म्युला लिहा. सुरुवातीचा फोर्स किती आहे, जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. हाच फॉर्म्युला आहे, सुरुवातीचा फोर्स पण हाच आहे. चलो चलो बघा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू, चलो चलो लक्ष द्या, काय जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग फोर्स किती आहे, व्यवस्थित लक्ष द्या सर्वजण. फोर्स किती आहे, 10 न्यूटन. त्याला मी लिहिला 10. जी कॉन्स्टंट आहे, पहिल्या मासला m1च पकडलाय, दुसऱ्या मासला m2च पकडलाय, आणि त्यांच्यातल्या डिस्टन्सला आर स्क्वेअर. याला काय नाव देऊया आपण, नंबर 1. या इक्वेशनला आपण नाव काय देऊया, इक्वेशन नंबर 1. मग आता काय बोलायला, पहिलं मास काय बनतंय 2m1, ते बघूया. मग बोल्या काय, नंतर लिहून घ्यायचं सगळं, पहिला बघून घ्या. वेन m1 बिकम्स 2m1, तुम्ही इंग्लिश मध्ये लिहा, मला जागा नाही म्हणून मी असं लिहिले. वेन m1 बिकम्स 2m1, एफ न्यू इज इक्वल टू जी. m1 किती झाला आता, 2m1, m2 m2च आहे, आणि दोघांच्यातलं डिस्टन्स किती आहे, आरच आहे. कळतंय. जी आहे तसा लिहिला, m1 डबल झालाय, m2 आहे तसा, आणि त्यांच्यातलं डिस्टन्स आहे तसं. मग याला नंबर 1 दिलं, याला नंबर 2 देऊ. मग नंबर 1 आणि नंबर 2चं काय करायचं, डिव्हिजन करायचं, आणि मग आन्सर येते. नंबर 1 आणि नंबर 2चं काय करायचं, भागाकार करायचा, डिव्हिजन करायचं, मग आपल्याला आन्सर येते. ठीक आहे. थोडं न्यूमरिकल्स थोडे डिफिकल्ट वाटू शकते, एकदम आपण स्लो जाऊया. न्यूमरिकल्स या चॅप्टरचे थोडे डिफिकल्ट वाटू शकते, त्यामुळे आपण एकदम स्लो जाऊया. काय कळालं नसेल तर मला सांगत जा. ठीक आहे. चला एकदा लिहून घेऊया, इथपर्यंत. याच्या पुढचा पार्ट करूया. राईट. चलो लिहा. क्वेश्चन लिहिला, त्याच्यानंतर खाली लिहा डेटा. क्वेश्चन लिहिला, त्याच्यानंतर खाली लिहा डेटा. चॅप्टर मध्ये जे डिफिकल्ट जाते मुलांना या, ते आहे न्यूमरिकल्स. चॅप्टर मध्ये जे पण डिफिकल्ट जाते मुलांना ते काय आहे, न्यूमरिकल्स. मग न्यूमरिकल्स आपण घेऊया जास्त. राईट. चलो लिहा, डेटा लिहा. m1 डॅश करा, m1 च्या पुढे डॅश करा, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. चला फटाफट लिहून घ्या. m1 डॅश, m1 कोण आहे, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. m2 काय, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. m2 काय, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. मी शिकवत असताना लिहून घेऊ नका. मी जेव्हा लिहून घ्या म्हणते त्याच वेळी लिहून घ्या. मी शिकवत असताना लिहून घेतला तर कळणार नाही. न्यूमरिकल्स फालतू नाही आहेत. चॅप्टर मधले न्यूमरिकल्स थोडे अवघड आहेत, तुमच्या मानानं अवघड आहेत. तुमच्या 10च्या मानानं तुम्हाला जरा डिफिकल्ट वाटतील, हे सोपं आहे. पण भरपूर मुलांना न्यूमरिकल्सची सवयच नाही, त्यांना थोडं डिफिकल्ट वाटेल. ओके, लक्ष द्या. त्यामुळे आर लिहा. आर इज डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स. आर इज डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स. एफ इज इक्वल टू 10 न्यूटन. मग फोर्स किती दिला, 10 न्यूटन. डेटाच मध्ये काय दिले आणखीन, इफ m1 बिकम्स 2m1. डेटा मध्येच काय पुढची माहिती, इफ m1 बिकम्स 2m1 then new force is equal to f new. If m1 becomes 2m1 then new force is equal to f पायामध्ये न्यू, सबस्क्रिप्ट न्यू लिहिले. इथं पायामध्ये काय लिहिले, सबस्क्रिप्ट न्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. राईट. चलो इतकं झालं काय रे सर्वांचं, पुसून टाकूया. इतकं झालं का, m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, असं. ओके. चलो बरोबर द्या, लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर राहा. शक्यतो एका सेपरेट रूम मध्ये बसा.
लेक्चर बघताना शक्यतो काय करा, एका सेपरेट रूम मध्ये बसा आणि हेडफोन्सचा वापर करा. जर सेपरेट रूम पॉसिबल नसेल तर बघा बाहेर इकडे तिकडे कुठे छतावर वगैरे काय पॉसिबल आहे का बघा, नाहीतर मग घरातल्यांचा डिस्टर्ब होणार, मग लक्ष लागणार नाही सरळ. ठीक आहे, ओके. बेडवर झोपून, उलट झोपून, आडवं झोपून, पाय त्याच्यात घालून, पाय याच्यात घालून असलं बसू नका. व्यवस्थित बसा. टेबल अँड चेअरवर प्रिफरेबली. टेबल चेअर अवेलेबल नसेल तर खाली जमिनीवर बसा. चटई टाका, चटईवर बसा. ओके, बेडवर बसू नका, गादीवर बसू नका. लेक्चर बघताना गादीवर बसू नका. झोपून बघू नका. ओके, चॅप्टर ऑलरेडीच डिफिकल्ट आहे. फिजिक्सचे चॅप्टर डिफिकल्ट आहेत. क्लासरूम मध्ये मी समोर असताना तुम्हाला झोप येते, म्हणजे मागच्या वर्षीच्या मुलांना येत होती, त्याच्यावर मी अंदाज काढतो की क्लासरूम मध्ये टीच करताना झोप येत असते. तर तुम्ही बेडवर बसून ऐकायला लागला तर 100% झोप येणार, काही कळणार नाही. ओके, त्यामुळे सांगतोय तसं ऐका जरा. चलो, बोलल्या कुठेपर्यंत आलो? हे सगळं आता उडवून टाकतो मी, इकडलं बघूया. चलो फटाफट बघा. सांगतोय मी इन्स्ट्रक्शन्स, त्याचा जरा फॉलो करा, फायदा होईल तुम्हाला. ओके, चलो बा. काही कमेंट आलेत, मी बघतो नंतर, एकदा न्यूमरिकल होते. लिहा नेक्स्ट, लिहा फॉर्म्युला. हा केस छान आहेत बा, इकडे बघा अनुज, केस छान आहेत. एफ बघा, एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. अनुज असा असा करत बसलाय. अरे दादा पॅन्डेमिक चालू आहे, कोण बघाले तुझं केस? अनुज दा असं असं काय केस सरळ कर. अरे कोण बघाले केस तुझे? ए कोण बघाले केस तुझे? कुठं बाहेर फिरायला? सगळा कर्फ्यू आहे सगळीकडे. काय इधर इधर देखो, इधर देखो. फॉर्म्युला लिखो, एफ इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. फॉर्मूला देखो, जी M1 M2 अपॉन आर स्क्वायर. फॉर्म्यूला क्या है? जी M1 M2 अपॉन आर स्क्वायर. मजा मजा के लिए अनुज, ऐसा ऐसा टेंशन कैसे नहीं, मजा के लिए. चलो फॉर्मूला एफ क्या है? जी M1 M2 अपॉन आर स्क्वायर. तो फोर्स किती दिलाय मग? 10 न्यूटन. फोर्स किती दिलाय? 10 न्यूटन. म्हणल्या जी M1 M2 अपॉन आर स्क्वेअर सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. याला द्या इक्वेशन नंबर 1. याला द्या इक्वेशन नंबर 1. ठीक है, चलो. मग नेक्स्ट काय बोलले? when M1 becomes to M1. when M1 becomes to M1 असं तुम्ही लिहा व्यवस्थित. मी एरो केलाय, तुम्ही लिहा. when M1 becomes to M1. when M1 becomes to M1. F न्यू फोर्स नवीन झाला ना आता. मास बदललं तर फोर्स नवीन. F न्यू इज इक्वल टू G. पहिलं मास 2M1, दुसरं मास M2 अपॉन डिस्टन्स बिटवीन देम आर स्क्वेअर. हे झालं दुसरं स्टेटमेंट. हे झालं काय आपलं दुसरं स्टेटमेंट. ओके, चलो. मग नेक्स्ट काय करायचंय? नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2. चलो करा. नेक्स्ट काम काय करायचंय? नंबर 1 डिवायडेड बाय नंबर 2 यांना डिव्हिजन करायचे यांची. ठीक आहे, चलो. मग बघा कसं करायचं आहे. ज्या पण वेळी, ऐका मी काय बोलतोय, ज्या पण वेळी कंपॅरिझन करायचं आहे, सगळेजण ऐका व्यवस्थित बा. ज्या पण वेळी कंपॅरिझन करायचं आहे, एक डबल केला, एक हाफ केला, मग फोर्स किती होईल, मग फोर्स किती पट होईल, असले कधी पण क्वेश्चन आहेत. मास डबल केलं, रेडियस अर्धी केली, असले कधी पण क्वेश्चन आहेत, त्यावेळी डिव्हिजनच करायची. ऐकत आहे ना? मास डबल केला, रेडियस अर्धी केली, म्हणजे हे डिस्टन्स हाफ केला, मास डबल केला, हे किंवा हे मास डबल केला, नवीन फोर्स काढा किंवा जुना फोर्स आणि नवीन फोर्सचा रेशो काढा. काय पण विचारलेलं असू दे, डिव्हिजनच करायचं. खूप सोपं जाणार. पहिला डिवायडेड बाय दुसरा. मग पहिला कसं डिव्हिजन करायचं? इक्वेशनचं डिव्हिजन कसं करायचं असतंय? लेफ्ट साइड डिवायडेड बाय लेफ्ट साइड. तर लेफ्ट साइड याची 10 आहे, याची लेफ्ट साइड किती आहे? एफ न्यू. हे आपल्याला काढायचं आहे. ओके, चलो.
मग याची राईट साइड डिवायडेड बाय याची राईट साइड, मग याची राईट साइड काय आहे, gm1m2 अपॉन आर स्क्वेअर, आणि याची राईट साइड किती आहे, g2m1m2 अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर ला आर स्क्वेअर गेला, जी ला जी गेला, m1 ला m1 गेला, m2 ला m2 गेला, मग राहते काय, वर काहीच राहत नाही, न्यूमरेटर मध्ये काहीच राहत नाही. लेक्चर बंद झालं की नवीन लेक्चर 10 मिनिटानंतर लेक्चर ऑफ होईल, परत एकदा जॉईन करा लेक्चरला. आपलं लेक्चर 7 to 8 आहे. सगळं कॅन्सल, मग वर काहीच नाही म्हणजे 0 आहे का, नाही 1 राहिला. डिव्हिजन मध्ये काहीच राहिला नाही म्हणजे किती असते, 1. आणि खाली किती आहे, सगळं कॅन्सल झालं, राहिला 2, राहिला 2. मग एफ न्यू त्या बाजूला पाठवू आपण, आणि हा 2 इकडे आला, मग 10 into 2 किती झाला, 20. उलट करून लिहूया, एफ न्यू नवीन फोर्स किती झाला, 20 न्यूटन. ओके, चलो नवीन फोर्स किती झाला, 20 न्यूटन. चला लिहून घ्या. ओके गुड. थोरात, डायरेक्ट आन्सर देता येणार नाही. बोर्ड मध्ये जर क्वेश्चन आला तर डायरेक्ट आन्सर 20 लिहिता येईल का आपल्याला, नाही. असं सगळं करायला लागणार. बोर्ड मध्ये जर क्वेश्चन आला तर डायरेक्ट आन्सर देता येईल का आपल्याला, नाही. असं सगळं करायला लागणार, स्टेप्सला मार्क आहेत, राईट. चलो, काय डाऊट्स असतील बिनकामाचे तर लेक्चरच्या शेवटी विचारा मला. चलो, क्लिअर का क्वेश्चन, क्वेश्चन क्लिअर आहे का, जरा कमेंट मध्ये सांगा मला, क्वेश्चन क्लिअर आहे का. बोला, क्वेश्चन क्लिअर आहे का. ओके, नसेल तर लाजायचं नाही, काही नाही, परत मला सांगा, मी परत सांगतो. ठीक आहे, चलो. चला, भरपूर मुलांना सर्वांनाच क्लिअर आहे, एक पण काय आन्सर नाही म्हणून येत नाही, व्हेरी गुड. चलो बा, नेक्स्ट करूया मग. बा, काय लिहिलंय, व्हिडिओ ऑन करी सांगी म्हणजे काय, हर्ष काय त्याचा अर्थच करणार, व्हिडिओ ऑन करी सांगी म्हणजे काय. चलो चलो नेक्स्ट करेंगे. चलो देखो, बा, आणखीन एक डाऊट काय आला होता आता. सगळे डाऊट्स तुम्हाला मला विचारलेले दिसत नाहीत कारण प्रायव्हेट केले मी आता चॅट, राईट. एक डाऊट काय आला होता, डायरेक्ट असं लिहिता येते का, काय, when mass becomes double, if one of the mass becomes double, force also becomes double and therefore force is 20 न्यूटन. डायरेक्ट एका वाक्यातच आन्सर लिहायचा, असं जमतंय का, काय, when one of the mass, एखादं मास डबल झालं, when one of the mass doubles, force also doubles, therefore force becomes 20 न्यूटन, असं लिहिता येते का. हा, असं लिहिता येऊ शकते कधी, जर एकच मार्काला प्रश्न विचारला तर. तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये विचारलाय आणि त्या एकच मार्काला विचारलाय तर असं लिहा, चालतंय एकाच सेंटेन्स मध्ये. पण जर क्वेश्चन 2 मार्क्सला विचारलाय किंवा 3 मार्क्सला विचारलाय तर मग हे सगळं करावं लागेल, कळतंय. चल बा, आणखीन एक करूया आपण, लिहा आता, आणखीन एक करूया, लिहा.
when when distance between masses becomes double, when distance between masses becomes double, when distance between masses becomes double, find out ratio of new force and old force. Find out ratio of new force and old force. When distance between masses doubles, find out ratio of new force and old force. ठीक है, चलो कुणाला येत असेल तर बघा सॉल्व्ह करा. बरं, अहमदपूरच्या काही मुलांना माहिती नसेल तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर परत का होते, कारण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. फिजिकल शिकवला तर मुलांना कळत नाही. मग ऑनलाईन तुम्हाला ऑलरेडी एकदा टीच झालाय, पण एकदा रिव्हिजन व्हावं. एक आणि दुसरं, न्यूमरिकल्स खूप सारे आपण वेगळे करूया, बुक्स मधले नको, न्यूमरिकल्स खूप सारे आपण वेगळे करूया. त्यामुळे आणखीन कन्सेप्ट क्लिअर होईल, चॅप्टर क्लिअर होईल. याच्यासाठी तुमच्यासाठी डबल चॅप्टर होते, कळतंय. चलो, हा चॅप्टर झाला की परत कागणे सर लेक्चर्स घेतील. पुढचं प्लॅनिंग हे चॅप्टर झाल्यावर मी सांगतो तुम्हाला. याला 2 ते 3 आठवडे कदाचित लागतील चॅप्टरला, राईट. चलो बघा, तुम्ही ट्राय करा, काय आन्सर येते का बघा. परवेज, गुड. बाकी बोला. मंथन, नाही, परत ट्राय करा. मंथन, परत ट्राय करा. अवनी, बोर्ड मध्ये येणार ना प्रॉब्लेम. बोर्ड मध्ये प्रॉब्लेम येतात की का नाही येतात, बोर्ड मध्ये येतात प्रॉब्लेम. थोरात काय समजत नाही. F-4/F काय केले. ठीक आहे, चलो बा. काही आन्सर 1/2 आलेत, काही 2/1 आलेत, काही 1/4 आलेत. आपण ट्राय करून बघूया. ठीक आहे, चलो देखो. चलो बघा बा. आणखीन दुसरं बघा काय, न्यूमरिकल्सची प्रॅक्टिस आपण जास्त का घ्यालो. सर्वच विद्यार्थ्यांसाठी, जे परभणीचे आहेत, जे अहमदपूरचे आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. फिजिक्सचे जितके चॅप्टर आहेत एकदम सुपर तयार करा. फिजिक्सचे 10th जितके पण टॉपिक्स आहेत एकदम सुपर तयार करा. खूप सारे न्यूमरिकल सॉल्व्ह करा. ओके, अहमदपूरच्या पण स्टुडंट्सला आपण परत चॅप्टर काय घ्यायला, मेन चॅप्टरची थेरी घेण्याचं नाही. थेरी म्हणजे थोड्या कन्सेप्ट क्लिअर व्हावे याच्यासाठी, पण मेन तुम्हाला रिपीट का करतोय आम्ही चॅप्टर. मेन चॅप्टर तुम्हाला परत एकदा रिपीट करण्याचं कारण काय, न्यूमरिकल्स व्हायला पाहिजेत खूप सारे. न्यूमरिकल्सचा फायदा काय, 10वी मध्ये पण फायदा आहे. 10वी मध्ये पण कन्सेप्ट क्लिअर होतील. आणखीन 11th आणि 12th ला पण खूप फायदा त्याचा. त्यामुळे न्यूमरिकल्स खूप करा. फिजिक्सच्या चॅप्टर्सचे एकदम सुपर होईल. तुमच्या 10वीला पण एकदम कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पुढे पण फ्युचर मध्ये पण फायदा होईल, राईट. चलो बा, परत. यश, गुड. मंथन, बघूया आता इकडे. चला 5:2. मंथन, चलो इधर. सब लोग इधर. अभी जब मैं इधर सॉल्व कर रहा हूं, कोई लिख के नहीं लेने का, इधर उधर देखने का नहीं, बस बोर्ड पे देखने का, बस स्क्रीन पे देखने का. ओके, चलो तो स्टार्ट करते. चलो, तो फर्स्ट क्या है, डेटा. मग डेटाला कसं लिहिणार आता, डेटाला काय लिहिणार, परत तेच लिहायचं. M1 is mass of first object, M2 is mass of second object, R is distance between them, F is force between the masses. सगळं आहे तसं परत लिहायचं. M1 mass of first object, M2 mass of second object, R is distance between them, F is force between masses. ठीक आहे, चलो याला F old लिहूया आपण. F old. ठीक आहे, मग F old किती दिले आपल्याला,
चलो बघा रे बाळांनो सगळे इकडं. चलो 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 बघा. एफ ओल्ड किती दिले आपल्याला? एफ ओल्ड परत तेच फॉर्म्युला काय? जी M1 M2 अपॉन आर